नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय तेव्हा फक्त 1 तास उरलेला आहे महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला. फक्त 1 तास उरलेला आहे आणि अजूनही बहुतांश महानगरांमध्ये ज्या ज्या प्रमुख पक्षांचे किंवा गठबंधनाचे वगैरे वगैरे किंवा अपक्ष बंडखोर उमेदवार उभे राहायचे, त्याचं कुठलंही चित्र स्पष्ट झालेलं नाही. आणि त्याचं कारण असं आहे की कुठल्याही पक्षाला, नेत्याला माहिती नाहीये की आपण कुठल्या गठबंधनात, आघाडीत, युतीत आहोत. याचा कुठल्याही नेत्याला पत्ता नाहीये. कुठल्याही इच्छुकाला पत्ता नाही की आपल्याला तिकीट मिळणार आहे की नाही. आणि कुठल्याही इच्छुकाला आपण कुठल्या पक्षात आहोत हे पण माहिती नाही असं म्हणता येईल. आणि म्हणूनच हा विषय मी घेतला आणि त्यावरून बिचारा सगळ्यात गडबड झाली असेल तर मीडियाची झालेली आहे. कारण सकाळी यांची आणि यांची युती झाली म्हणून सांगायचं आणि संध्याकाळी त्याच 2 पक्षांची युती किंवा आघाडी फिसकटली म्हणून सांगायचं. अशी एक विचित्र तारांबळ माध्यमातल्या पत्रकारांची झालेली आहे. सकाळी तावा तावा निवडे कोणतरी मी बघितलं की मोठा तावा तावाने पक्षांतर करून जिथे आला होता आणि दुसऱ्या दिवशी तोच नव्या पक्षात आला तर तिथे निराशा झाली म्हणून रडत होता. असं एक चित्र वगैरे. सांगायचा हेतू हा की काय चाललंय आणि हा राजकीय पक्षांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, इच्छुकांचा गोंधळ असेल मी समजू शकतो. कारण त्यामध्ये एक प्रकारची अपेक्षा, आकांक्षा असते. पत्रकार यापासून निरपेक्ष असला पाहिजे. बातमीदार, माध्यम हे यापासून अलिप्त असली पाहिजेत. त्यामध्ये त्यांनी झोकून देता कामा नये. यांचं झालं, त्यांचं बिघडलं, त्यांचं अजून बिघडणार आहे वगैरे. याच्यामध्ये जो मीडिया घुसलाय त्यांनी अधिक गोंधळ झालेला आहे. जे काय होतंय त्याच्या बातमी देणं आणि त्याची चिकित्सा करणं या मर्यादेत पत्रकारिता किंवा मीडिया राहायला पाहिजे. आणि तो न राहिल्यामुळे मला एक जितेंद्र आव्हाडचं काल कुठेतरी एक बघितलं, ते उत्तर आवडलं. त्याला कोणीतरी विचारलं की असं असं म्हणतायत, त्यांचा प्रस्ताव आलाय, त्याचं काय. तेव्हा जितेंद्र आव्हाडनी छान उत्तर दिलं, अजून तरी एका पक्षाचा प्रस्ताव दुसऱ्या पक्षाकडे मीडियाने आणावा, पत्रकारांनी आणावा, एवढी वाईट परिस्थिती आलेली नाही. हे जितेंद्र आव्हाडचं उत्तर मला आवडलं. पत्रकारांनी नको तितकं राजकारणामध्ये आणि राजकीय ह्याच्यामध्ये लुडबुड करू नये असाच एक प्रकारचा इशारा जितेंद्र आव्हाडने दिलेला आहे. आणि इतका गोंधळ झालाय, पण तो गोंधळ का झालाय, कोणीतरी त्याची चिकित्सा करायला पाहिजे ना. की कुठला पक्ष कुठल्या पक्षाबरोबर असेल, विचारधारा वगैरे वगैरे, इतकं काय काय बोललं जातंय. कुठल्या विचारधारेचं बोलतात. ही विचारधारा नावाचा प्राणी कुठल्या जंगलात मिळतो, ही चिमणी कुठल्या जातीची, विचारधारा नावाची चिमणी ही कुठल्या जंगलामध्ये मिळते, कुठल्या घरट्यात राहते, असा प्रश्न विचारायची पाळी आली आहे. कारण कोण कोणाबरोबर जाईल याचा पत्ता नाहीये. आणि म्हणून मग तो काय शेक्सपियर म्हणतो ना, मेथड इन मॅडनेस, तसं हा सगळा वेडगळपणा जो वाटतो, त्या वेडगळपणामध्ये एक पॅटर्न आहे का, एक मेथड आहे का, याचा शोध घेणं आवश्यक वाटतं. आणि म्हणून मग तुम्ही त्याला पवार पॅटर्न असं नाव दिलेलं आहे. शीर्षक बघितल्यावर अनेक लोक चकित झाले असतील की देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री पवार पॅटर्न राबवतात. हा कुठला दावा झाला असं कोणालाही वाटेल. फडणवीस असतील तर ते आपला पॅटर्न तयार करतील, आपली पद्धती, आपली शैली. पवारांची शैली फडणवीसांनी कशाला उचलली आहे. आणि जर ती शैली समजून घेतली, पवारांनी केलेला एक प्रयोग होता, पवारांनी केलेली एक उचापत होती. पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पक्षाने पवारांनी जी उचापत केली त्याचा आता पॅटर्न बनवलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि पॅटर्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक ठराविक डिझाईन तयार होतं किंवा एक काहीतरी भूमिका ठरते आणि मग त्या पद्धतीत वागत जाणं किंवा त्या पद्धतीचं उत्पादन काढणं, त्याला पॅटर्न म्हणतात. तेव्हा पवारांनी अशी कुठची उचापत केली होती
की ज्याला देवेंद्र फडणवीसांनी आपला पॅटर्न बनवला, किंबहुना त्याला पवार पॅटर्न म्हणायचं की उद्धव ठाकरे पॅटर्न म्हणायचं हे मला निश्चित करता आलं नाही, पण सध्या पुरतं मी त्याला पवार पॅटर्न म्हणतो. पण त्याला उद्धव पॅटर्न असं पण म्हणता येईल. आणि तो पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये 6 वर्षापूर्वी आलाय. ऑपरेशन लोटस असली जपमाळ ओढणाऱ्यांनी कधीतरी डोळसपणे या पवार उद्धव पॅटर्नकडे बघावं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तो पवार पॅटर्न काय आहे? निवडणुका कुठच्याही चिन्हावर, कुठच्याही पक्षाच्या नावावर लढवा. निवडणुकांचे निकाल आले की खड्ड्यात गेला तो मतदार आणि त्या मतदाराचे इच्छा आकांक्षा. ज्यांना सत्ताकांक्षा आहे त्यांनी मतदाराकडे पाठ फिरवून एक बेरीज दाखवायची बहुमताची आणि सत्ता पादाक्रांत करायची, सत्ता कब्जा करायची. याला उद्धव पॅटर्न किंवा ठाकरे पॅटर्न म्हणतात. म्हणजे मी म्हणतो आता तो पॅटर्न काय तो समजून घ्या आणि देवेंद्र फडणवीस तो कसा राबवतात ते समजून घ्या. 2019 मध्ये पवारांनी फार मोठा प्रयोग केला. पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांनी एकदम उलथा पालच करून टाकली. हे कौतुक करणारे जे होते ना तेच आज रडकुंडीला आलेत की पवार अजितदादांबरोबर जातात कसे. अरे कोणीही कोणाबरोबर जावं, आपला मतलब साधून घ्यावा आणि गरज सरो वैद्य मरो, त्याप्रमाणे आपले पक्ष, आपले नेते आणि मतदार यांना लाथ मारावी. याला शरद पवार पॅटर्न म्हणतात. आणि तो पॅटर्न आजचा नाही, 1978 पासूनचा आहे. शंकरराव चव्हाणांना 75 मध्ये हुसकावून लावल्यानंतर वसंतदादांना मुख्यमंत्री करण्यात शरद पवारांचा पुढाकार होता. आणीबाणीच्या आधी, आणीबाणीच्या नंतर 77 मध्ये. आणि वसंतदादांना टांग मारून अवघ्या 1.5 वर्षामध्ये स्वतः मुख्यमंत्री पद बळकावणं, याला शरद पवार पॅटर्न म्हणतात. ज्या जनता पार्टीच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष लढला, त्या काँग्रेसमधले 20-22 आमदार घेऊन 90-99 जनता पार्टीच्या आमदारांना सोबत घेऊन शरद पवार मुख्यमंत्री झाले. ती उचापत होती, ती अजूनही पवार त्याला पॅटर्न म्हणून वापरतात आणि त्यांचे जे कौतुक करणारे आहेत ते त्याला पवारांचा मुत्सद्देगिरी म्हणतात. असो, मुद्दा इतकाच आहे की हा पवार पॅटर्न शरद पवारांनी 2019 मध्ये अगदी राजरोसपणे दिवसा ढवळ्या समोर आणला. महायुती म्हणून मतदाराने शिवसेना भाजप युतीला स्पष्ट निर्विवाद बहुमत दिलं होतं. पण मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवून उद्धव ठाकरेंना इकडे आणलं गेलं आणि महायुतीचा काय तो महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांनी केला आणि महाराष्ट्रात फार मोठी क्रांती झाली. म्हणून ज्यांच्या लेखण्या झिजल्या, ज्यांचे मेंदू झिजले, ते आज चिंतेत पडलेले आहेत की अजितदादांबरोबर शरद पवार जातात कसे. की जसे उद्धव ठाकरे हे निवडणुका जिंकल्यानंतर शरद पवारांच्या सोबत आले, काँग्रेसच्या सोबत गेले, तसेच आज शरद पवार अजितदादांबरोबर जात आहेत. कारण मुद्दा सत्ता मिळवण्याचा आहे. जनतेचा विश्वास, जनहित, जनकल्याण या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. महाराष्ट्र हित वगैरे दुय्यम गोष्टी आहेत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर त्यामध्ये महाराष्ट्र हित नसते. आणि शरद पवार, काँग्रेस, उद्धव ठाकरे वगैरे मिळून लोकशाही वाचवायला निघतात तेव्हा त्यांना लोकशाही वाचवायची नसते. प्रत्येक जण सत्तेच्या मागे धावत सुटलाय आणि त्यासाठी निर्लज्जपणे कसलंही ताळतंत्र न ठेवता विधिनिषेध शून्य अशा आघाड्या आणि बेरजा करणं म्हणजे पवार पॅटर्न, उद्धव पॅटर्न असतो. जो 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सुरू झाला होता. तेव्हा ज्यांच्या बाजूला फायदा होता तेव्हा त्यांना गंमत वाटली, ज्यांच्या इच्छा आकांक्षा पुरा होत होता त्यांना गंमत वाटली. ज्यांना भाजपचा पराभव बघायचा होता, देवेंद्र फडणवीसला विरोधी पक्षात बसवायचं होतं, तेव्हा हे सगळे त्या पॅटर्नवर फिदा होते. आता त्याच पॅटर्नवर
ते विचलित झालेले. काय आहे तो पॅटर्न? मी एक सांगितलं तो. पवारांनी एक उचापत केली होती. पवारांचा स्वभाव उचापतखोर आहे. भले आपला फायदा असो नसो, काहीतरी उचापत करायची, काहीतरी कुरापत काढायची आणि सगळं विचलित करून टाकायचं. हे पवारांचं राजकारण राहिलेलं आहे. अनेकदा त्यांचा तोटाही झालाय, पण ते त्या उचापती करत राहिलेत. देवेंद्र फडणवीसांनी त्याला पॅटर्न बनवला आणि लपवलेला पण नाही, लपवलेला नाही. पण देवेंद्र फडणवीस संघाचा आहे, संघाचा म्हणजे मोदी अंधभक्त आहे आणि त्याला अक्कल कसली असल्या भ्रमात राहिलेल्या विश्लेषकांना आणि चिकित्सकांना देवेंद्र फडणवीसांनी कुठला पॅटर्न बनवला देवाभाऊने तो कळलेला सुद्धा नाही. आणि अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितला तरी कळलेला नाही, कारण तो समजूनच घ्यायचा नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी 1.5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीचा जो प्रचंड विजय झालेला होता लोकसभा निवडणुकीत, तो त्यांचा विजय नव्हता, भाजपचा मूर्खपणा होता. आणि त्याची कबुली देवेंद्र फडणवीस सातत्याने देत होते की 2 लाखाचा फरक आहे. आपला आळशीपणा नडला, 2 लाख मतं अधिक असती तर असा निकाल लागला नसता. आणि 2-3% मतदान वाढवलं तर सगळं राजकारण उलथा पालथ होऊन जाईल, हे देवेंद्र फडणवीस लोकसभा निकालापासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापर्यंत सांगत होते. पण किती विश्लेषकांनी, किती चिकित्सकांनी ते गंभीरपणे घेतलं होतं. महाराष्ट्रात 3-4% मतदान विधानसभेला वाढवण्यात आलं आणि वाढलेल्या मतदानाचा सगळाच्या सगळा बल्क हा महायुतीकडे गेला आणि महाविकास आघाडी अक्षरशः भुईसपाट झाली, जमीनदोस्त झाली. आणि तोच पवार पॅटर्न की निवडून कसेही या, कुठूनही या, एकदा निकाल लागले की सत्तेत एकत्र बसणं हा पवार पॅटर्न आहे, हा उद्धव पॅटर्न आहे. आणि आता ज्या नगरपालिका महापालिका निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लागल्या, तब्बल 3 वर्षानंतर लांबलेल्या या स्थानिक संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि होणार, ही वेळ आली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी उघडपणे, जाहीरपणे पत्रकार परिषदेत आणि अगदी जाहीर सभांमधून परत परत सांगितलं की या निवडणुकीमध्ये महायुतीची स्ट्रॅटेजी, रणनीती काय राहणार आहे. जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार, महायुतीत होणार. महायुती जिंकण्याची शक्यता अधिक असल्यामुळे महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडे उमेदवारांची झुंबड उडणार आणि त्या प्रत्येकाला समाधानी करणं अशक्य आहे. आणि म्हणून कदाचित अनेक जागी एकमेकाविरुद्ध लढावं लागेल. आणि नुकत्याच संपलेल्या 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये एकमेकाविरुद्ध युतीतले पक्ष लढले. पण निकाल लागल्यानंतर काय आपण बघितलं, निकाल लागल्यानंतर एकत्र आले. नितेश राणे, निलेश राणे अगदी एकमेकाची कॉलर धरायचं सोडून बाकी सगळं लढले. पण निकालानंतर कणकवली नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे? त्याला पवार पॅटर्न म्हणतात. मला आठवतं 2014च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत होते तेव्हा एबीपी माझा या वाहिनीवर मी पहिल्यांदा गेलेलो होतो आणि बरेच 25-30 पत्रकार बसलेले होते. त्या निकालांचं काउंटिंग येत होतं, निकाल लागलेले नव्हते पण मोजणी चालू होती, आकडे येत होते. आणि मला अँकरने विचारलं होतं, त्यापैकी एका अँकरने, मला वाटतं बहुधा प्रसन्न जोशी होता, की पवारांचा पक्ष हरतोय, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं कुठला पक्ष हरतोय? पवारांचा एक पक्ष नसतो, पवारांचे उमेदवार सगळ्या पक्षात असतात, असं मी उत्तर दिलं होतं. त्यामुळे निवडून आलेल्यांची बेरीज करणं, त्याला बहुमत समरणं आणि सत्ता बळकावणं हा पवार पॅटर्न आहे. आणि तोच पॅटर्न आता या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत एकमेकाविरुद्ध लढायचं पण सत्ता बळकावण्यासाठी एकत्र यायचं, हाच पॅटर्न राहील हे देवेंद्र फडणवीस उघडपणे सांगत होते. जर जागा वाटप जमत नसेल, कार्यकर्ते मानत नसतील तर ठीक आहे, एकमेकाविरुद्ध आपण लढू. राज्याच्या सत्तेत
तीनही पक्ष एकत्र बसतील, पण या स्थानिक संस्थांच्या निवडणुकामध्ये जर जागा वाटपाचं गणित जमत नसेल तर एकमेकाच्या विरुद्ध लढायला हरकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की निकाल लागल्यानंतर आपल्याला सत्तेत एकत्र बसायचं आहे, असं जे फडणवीस वारंवार बोलत होते गेले 3 महिने, याचा अर्थ असा होता की खुशाल एकमेकाविरुद्ध लढा, पण लढून एकमेकाविरुद्ध लढून मतदाराकडून मतं मिळवून निवडून आल्यानंतर एकत्र सत्तेत बसायचं, म्हणजे एकमेकाविरुद्ध लढायचं पण सत्तेसाठी एकत्र यायचं. हा 2019 नंतरचा उद्धव आणि पवार पॅटर्न आहे आणि तोच या 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निकालामध्ये भाजपला, शिंदेना आणि अजितदादांना मोठं यश देऊन गेला आणि तोच पॅटर्न तसाच्या तसा आता महापालिका 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राबवला जातोय. आणि त्यामुळे अरे हा महायुतीतला पक्ष हा तिकडे शरद पवारांच्या गटाबरोबर हातमिळवणी करतोय, तिकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष हा इकडे अजितदादांबरोबर हातमिळवणी करतोय. यामुळे भांबावलेले जे पत्रकार, बातमीदार आणि मीडियाचे लोक आहेत त्यांना अजूनही पवार पॅटर्न कळलेला नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या उचापतीला एक पॅटर्न बनवून टाकलं, हे यांच्या लक्षात आलेलं नाही. आपल्याला जागा वाटपामध्ये डोकेदुखी होत सोडून द्या, जो जिंकून येईल तो आपला. आणि त्यामुळे भले जिथे एका जागी किंवा 10 जागी 50 जागी आपलं पटत नसेल ते एकमेकाच्या विरुद्ध लढू, एकमेकाच्या विरुद्ध लढू, पण एकमेकाच्या विरुद्ध लढताना सत्तेची बेरीज आपल्याकडे असली पाहिजे. निकालानंतर सत्तेची बेरीज जमवता आली पाहिजे आणि सत्ता हाती आल्यानंतर विरोधी पक्षांना, आपल्या विरोधकांना आपली अडवणूक करण्या इतकं सुद्धा बळ उरता कामा नये. हा तो सत्तेचा पॅटर्न आहे. सुप्रियाताई आठवतात काय बोलल्या होत्या सुप्रियाताई? अकेला देवेंद्र क्या करेगा. याचं कारण असं होतं की 288 पैकी 105 आमदार भाजपचे आणि देवेंद्रच्या पाठीशी होते. आणखीन काय 10-15 धरले तर 120, उरलेले 160-170 आमदार हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सत्तेत बसलेले होते. विरोधकांना विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस कुठलाही दबाव आणण्याच्या परिस्थितीत नव्हते. राज्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला संख्याबळाने दुर्बळ करण्यात आलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे अक्षरशः मनमानी करत गेले 2.5 वर्ष. शेवटी त्या मनमानीला त्यांचेच समर्थक, त्यांच्याच आमदार, त्यांच्याच पक्षातले त्यांचे अनुयायी कंटाळले आणि त्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी डाव फिरवला. आणि डाव फिरवला याचा अर्थ सरळ आहे, बेरीज फिरवली. जो भाजप बहुमताच्या वजाबाकीत दिसत होता त्या भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेना सोबत घेऊन वजाबाकीची बेरीज केली आणि उद्धव ठाकरेंना पाय उतार व्हावं लागलं. थोडक्यात शरद पवारांनी जो 2019 मध्ये प्रयोग केला की निवडून कुठल्याही पक्षातून या, सत्ता बळकावताना एकत्र करून बेरीज दाखवायची, याला लोकशाही म्हणतात. आणि तो पॅटर्न देवेंद्र फडणवीसांनी आता अगदी नगर परिषद, महापालिका इथपर्यंत आणलेला आहे, तिथपर्यंत आणलेला आहे. आणि त्यामुळे जे गोंधळ आहेत त्यांनी गोंधळू नका. ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागतील, आता महापालिकेचे निकाल हे 16 जानेवारीला लागणार आहेत, 17-18 जानेवारीला तुम्हाला कळेल की जिंकला कोण. मी खात्रीपूर्वक सांगतो, देवेंद्र फडणवीस आणि महायुती जिंकलेली दिसेल. कारण महायुतीचं गणित साफ आहे, जिंकलेले ते आपले. त्याला पवार पॅटर्न म्हणतात. पवारांनी उचापत केली, फडणवीसांनी त्याचा पॅटर्न बनवला. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.